नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण नारी शक्ती दूत ॲपमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम येत आहेत। ही प्रॉब्लेम कशामुळे येत आहेत आणि का बरं येत आहेत हे पूर्ण पाहणार आहोत। आणि याच्यामध्ये जे काही आपण फॉर्म सबमिट केलेले आहेत हे या ठिकाणी सुद्धा कोणताही डाटा नाही असे दाखवत आहे। तर मित्रांनो, याच्यातली जे नेमके कोणते प्रॉब्लेम आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्र हो, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील। तर मित्र हो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपवर आपल्याला जायचं आहे। नारी शक्ती दूतवर ॲपवर गेल्यानंतर नारी शक्ती दूत ॲपला क्लिक करून पाहूत नेमके काय प्रॉब्लेम होत आहेत याच्यामध्ये। तर आपण हे बघा, आपल्या समोर असा इंटरफेस आलेला आहे। तर या ठिकाणी आपला जे काही नंबर आहे ते नंबर टाकून घेऊ आणि लॉगिन या बटनावर क्लिक करू। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, असं भरपूर काही सर्चमध्येच राहत आहे। ॲपमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम असे स्लो चालत आहे ॲप, तर भरपूर टाईम लागत आहे। यासाठी आपल्याला काय करायचं, नेमके कोणतेही काहीही करायचे नाही। आपण फक्त त्याची वाट पाहायची आहे की नेमका OTP कधी येईल। हे बघा, OTP आपल्यासमोर आलेला आहे। या ठिकाणी आपण OTP टाकून घेऊ। OTP या ठिकाणी टाकल्यानंतर डबल आपण OTP व्हेरीफायवर आपण क्लिक करू। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, असं आपल्यासमोर इंटरफेस दिसेल। आपण याच्यामध्ये जे काही आपण केलेले अर्ज आहेत याच्यामध्ये आपल्याला जाऊन बघायचं आहे नेमके आपले फॉर्म त्या ठिकाणी आहेत की नाही। चला मग आपण याच्यावर क्लिक करायचं आहे खाली केलेल्या अर्जावर आणि त्या फॉर्ममध्ये जाऊन आपल्याला चेक करायचं आहे। तर आपण क्लिक केलेलं आहे। तर मित्रांनो बघूया, असेच प्रोसेसमध्ये राहत आहे। भरपूर काही प्रॉब्लेम येत आहेत, तरी बी आपण काही टेन्शन घ्यायचं नाही। ॲपमध्ये आपला डाटा कुठेही जाणार नाही आणि काय डिलीट होणार नाही। ॲपमध्ये सुरक्षित आहे। बघा, असं एरर दाखवत आहे या ठिकाणी, म्हणजे की आपला म्हणजे नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळं आणि भरपूर काही फॉर्म असल्यामुळं तसं होत आहे। मागे बी टाकत आहे फॉर्म, आपला समोर जात नाही, मागे फेकून देत असेल तरी काही प्रॉब्लेम घेऊ नका, काही टेन्शन बी घेऊ नका, आपले फॉर्म कुठे जाणार नाहीत। तर मित्रांनो, भरपूर काय अशा लोकांच्या समस्या आहेत की याच्यामध्ये असं नेमकं काय होत आहे, सर आम्हाला सांगा, सर आम्हाला सांगा। तर याच्यात काही भरपूर काही प्रॉब्लेम आहेत। शासनाकडून नवीन अपडेट चालू आहे। असा नो डाटा असं आपल्याला दाखवत आहे। फॉर्म भरले तरी आपला नो डाटा दाखवत आहे। तरी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका की आपले फॉर्म कुठेही जाणार नाहीत। आपले फॉर्म पेंडिंगमध्ये असतील तर पेंडिंगमध्ये राहतील किंवा अप्रूव्हल बी होऊन जाईल, समोर बी सरकलं जाईल। एरर दाखवत आहे म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका, नेमकं कोणतेही कारण नाही आहे। वरूनच आपल्या शासनामार्फत याच्यामध्ये ॲपमध्ये काय नवीन अपडेट होत असल्यामुळे याच्यामध्ये थोडंफार प्रॉब्लेम येत आहे। तर मित्रांनो, आपण कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता हे फॉर्म आपण जर आपले नवीन फॉर्म भरायचे असतील तर फॉर्म भरून घ्या। मित्रांनो, ज्या कोण्या महिलाचे फॉर्म भरायचे राहिले असतील ते सुद्धा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचे आहेत। याच्यात काही टेन्शन घ्यायचं नाही। काही दिवसाला आपले फॉर्म अप्रूव्हल होऊन जाईल आणि काय ते येणाऱ्या 15 ऑगस्टच्या या दिवशी आपल्या खात्यावरही पैसे जमा करण्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक बी करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील।